महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानंतर सरकारने हमीभाव केंद्र सुरुवात केले। मात्र धाराशिवमध्ये हमीभाव केंद्र जे आहेत ते सुरुवात केल्यापासून त्याला घरघर लागलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण धाराशिवमध्ये एका हमीभाव केंद्रावरती आहोत। ह्या समोर बोर्ड जी दिसतोय ना, ह्या बोर्डवरती लिहिलेलं आहे की बारदाना उपलब्ध नसल्यामुळे खरेदी बंद आहे। गेली 15 दिवस झालं ह्या खरेदी केंद्रावरची जी खरेदी आहे ही बंद करण्यात आलेली आहे। फक्त बारदाना नसल्याचं कारण पुढे देत ही शेतकऱ्याचं मोठं नुकसान होताना आपल्याला दिसतंय। आपण बघा, खरेदी केंद्रामध्ये जर पाहिलं तर सगळा शुकशुकाट आपल्याला पाहायला भेटतोय। सगळे सामसूम गाड्या लागलेल्या आहेत बाहेर, इथं कुणी नाही आहे अशी परिस्थिती एकंदरीत सगळी झालेली आहे। म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 हमीभाव केंद्र आहेत आणि त्या सगळ्या हमीभाव केंद्रावरती हीच कंडिशन आपल्याला पाहायला मिळते। भैया, तुम्ही काय करता इथं? हे कॉम्प्युटर ऑपरेटर आहे इथे। कॉम्प्युटर ऑपरेटर आहे? हो. बरं, किती दिवस झालं बंद आहे? एक गेली 15 दिवस झालं बंद आहे। बारदाना अभावी बंद आहे खरेदी। कधी सुरू होईल आता ही? तर जसा बारदाना उपलब्ध होईल तशी चालू होईल, कारण आपली संस्था घ्यायला तयार आहे। बरं, फक्त बारदाना नसल्यामुळे आपण घेऊ शकत नाही। आणि अहवाल वगैरे पाठवला तुम्ही? हो, पाठवलता। बारदाना संपायच्या एक 5 दिवस आधी आपण पत्र पाठवतो त्यांना। बरं, की आम्हाला एवढ्या बारदाण्याची गरज आहे, एवढ्या शेतकऱ्याला मेसेज सोडलेले आहेत। मग त्यांचं काय उत्तर येतं? हो, दिला जाईल तुम्हाला, बारदाना जसा येईल तसा दिला जाईल तुम्हाला। बरं, आता सोयाबीन शेतकऱ्याकडचं संपलंय का आहे आता शेतकऱ्याकडे? भरपूर सोयाबीन शिल्लक आहे। शिल्लक आहे? भरपूर शिल्लक सोयाबीन, कारण आपल्याकडे नोंदणी 3200 झालेली आहे टोटल। बरं. आपण फक्त आतापर्यंत 1200 लोकांना SMS सोडलेले आहेत आणि त्यातले काही शिल्लक राहिले अजून माल घ्यायचे बारदाना नसल्यामुळे। आणि भाव किती देता? 4892 प्रति क्विंटल, 4892 रुपये। आणि प्रक्रिया घेताना कसं घेताय शेतकऱ्याकडून? म्हणजे ऑनलाईन केलं की शेतकऱ्याला शेड्यूल तयार होतं। शेड्यूल तयार केलं त्यांना मेसेज जातो की ह्या तारखेला तुम्ही खरेदी केंद्रावर माल घेऊन या। बरं. माल घेऊन आला की चाळणी करून माल घेतला जातो त्यांचा। त्याच्यात कडता वगैरे काय? काहीच होत नाही, जेवढा स्वच्छ माल निघल तेवढा घेतला जातो आणि जे काय घाण डाळ वगैरे निघाली असते ती शेतकऱ्यांना परत दिली जाते। अच्छा, ठीक आहे। तर एकंदरीत ही परिस्थिती जी आहे ना, ही जिल्ह्यातील प्रत्येक खरेदी केंद्रावरती आहे। आणि ह्या सगळ्या जी ह्यांचं धोरण आहे सुरुवातीपासून, जे थोडं सुरुवातीला पण ओलावा असेल किंवा ह्यांच्या काही अटी शर्ती असतील, ह्याच्यामुळे शेतकरी वैतागले होते। पुन्हा ती ऑनलाईन असेल, ही सगळी प्रक्रिया ह्याच्यामुळं शेतकरी त्यांचा जी सोयाबीन आहे ही खाजगी आडतीवर घालायला सुरुवात केलेली आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।